श्री स्वामी समर्थ. देवघरात महादेवाची पिंड कशी असावी, कोणती चूक टाळावी त्याबद्दलची माहिती आपण बघूया. तर शिवपिंड आणि शिवलिंग हे 3 सेंटीमीटरपेक्षा जास्त नसावे. तो म्हणजे छोटीशीच पाहिजे, नाहीतर आपल्या अंगठ्या एवढी शिवपिंड असावी आणि त्याची स्थापना करायची असते. शिवलिंग भरीव असावे, कुठेही पोकळ नसावे. अर्थात आपण कोणतीही मूर्ती घेत असताना याची काळजी घ्यायची असते. तुमच्या घरात शिवपिंड असावी, नाही तर मी सुपारी ठेवते, नाहीतर ही चुकी करू नये. म्हणजे आपण शिवपिंड नसेल तर आपण त्याच्यावर सुपारी म्हणजे जी सेवा करतो आपण सुपारी ठेवून, तर हे अर्थात चुकीचं आहे. शिवपिंडच असली पाहिजे घरात. काही खूप रूल्स नसतात, त्यामुळे तुमच्याकडे असलीच पाहिजे. तुम्ही ती नक्की घ्या, ही तुम्हाला मी विनंती करते. तर शिवपिंड कोणत्या आणायची? सोन्याची, चांदीची, पितळाची, स्फटिकाची, पारक धातूची आणली तरी हरकत नाही. किती भक्तीने तुम्ही भगवान शंकराची सेवा करता ते उत्तम आहे. तुम्ही सोन्याची आणली तर तुम्ही जर सेवाच केली नाही, महिन्याने केली तर सेवा, त्यात अर्थ काय आहे? तर आपण आपल्याला जसे जमेल तसं आपण म्हणजे आपण पितळाची आणली तरी काही प्रॉब्लेम नसतो. त्याच्यावर आपण रोजच्या रोज आपण अभिषेक म्हणजे जर आठवड्यामधून एकदा जरी सोमवारी आपण अभिषेक केला जलाने, तरी ते खूप म्हणजे सेवा खूप प्रभावी आहे. असं खूप काही करावं लागत नाही, फक्त जलाने अभिषेक आणि आपण ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय ह्या षोडशोरी मंत्रांचा जप केला पाहिजे. खूप काही सेवा करावी लागत नाही. जलाने अभिषेक करावा लागतो. सुपारी ठेवून हे सेवा करता येत नाही, हे चुकीचं आहे. जसे घरात गणपती बाप्पांची आपल्याकडे मूर्ती आहे, ठेवतोच, तसेच शिवपिंड शिवलिंग आपल्याला घरात नक्की आणावे. दगडाची किंवा शिवपिंड असली तरी चालते, नाही तर स्फटिकाची असली तरी चालेल. तुमच्या यथाशक्ती आणली तरी चालेल, म्हणजे तुमच्या यथाशक्तीने ही जसं तुम्हाला जमेल तसं, किंवा पितळाची आणली तरी चालू शकते. यथाशक्तीने ते आणू शकता. भगवान भोले हे समान सदाशिव भोळे असे हे देवाचे देव आहे. भगवान शंकर हे देव, दान, यश, भूत, प्रेत यांचे देव आहेत. महादेवाची पिंड नसून फोटो आणि मूर्ती असली. फोटो आणि मूर्ती हे म्हणजे स्मशानामध्ये असते, अर्थात ते तुमच्याकडे असलेच पाहिजे. नाहीतर म्हणजे फोटो आणि जी मूर्ती असते ते हे चुकीचं आहे. अर्थात तुमच्याकडे जर ते फोटो आणि मूर्ती असेल तर ते स्मशान ठरलं जातं. फोटो आणि मूर्ती असेल तर ते तुम्ही तत्काळ म्हणजे काढून टाकावे. मानवजातीत शिवपिंड किंवा शिवलिंग त्यांची पूजा शिवपिंड आणि शिवलिंग त्यांची पूजा करायला सांगितले आहे. फोटोची आणि मूर्तीची आपण जेव्हा बारालिंगाकडे आपण जेव्हा जात असतो, म्हणजे तेव्हा आपण बारालिंग बघायला आपण जात असतो, त्या टायमाला तिथे शिवलिंग आणि शिवपिंडच असते ना. तिथे फोटो ना मूर्ती नसते. त्यामुळे जी मूर्ती किंवा फोटो असेल तर तत्काळ काढावे. करायचे नसते. आठवड्यातून तुम्ही 1 दिवस तरी अभिषेक करू शकता. नाही खूप काही करायचे नसते तर देव जेव्हा आपण धुत असतो तेव्हा शिवपिंड पण धुवायची असते. आपल्याला सेवा करायची असते. बाकी असे खूप काही नाही आहे. त्याच्याबरोबर आपल्याला घरी शिवपिंड आणि जो नाग असतो आणि ते चालू शकत नाही घरामध्ये. नंदी आणि जो नाग असतो ते घरात आपण ठेवू शकत नाही. जर नाग आणि नंदी असावा तर नंदीचे आपण म्हणजे नाग आणि नंदी असेल तर आपण तेवढी सेवा करू शकत नाही. त्यामुळे ते नसायलाच पाहिजे. आपल्याला फक्त शिवपिंड स्थापना करायची असते आणि पूजा करायची असते. याचे कारण सांगते. मी शिवपिंड आणि नंदी आणला तर आपल्याकडे जेवढी नंदीची सेवा पूजा होत नाही. आपल्या घरात फक्त आणि फक्त शिवपिंड शिवलिंग एवढंच पाहिजे, बाकी काहीच नको. या गोष्टीचे
बऱ्याच लोकांना माहिती नव्हती, म्हणून मी तुम्हाला ही थोडक्यात माहिती सांगितली आहे. तर तुम्हाला आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब. तोपर्यंत धन्यवाद.